हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार. सो आजचा व्हिडिओ जो आहे ना रुटीन सेम असणार आहे, फक्त म्हणजे काही वाक्य किंवा जे काही आपण आज गप्पा गोष्टी करणार आहोत ना त्या थोड्या मोटिवेशनल असणार आहे. आणि ज्या काही मी गोष्टी तुमच्यासोबत करते व्हिडिओद्वारे बहुतेक म्हणजे बरेच मी मोटिवेशनल व्हिडिओ केलेले आहे आणि त्यामध्ये मी तुम्हाला आज एक क्लिअर करते की मी कुठलीच मोटिवेशनल स्पीकर नाही. सो माझ्या जीवनातला अनुभव किंवा माझं आजपर्यंतचं व्यक्तिक म्हणजे मत जे आहे ना मी ते तुमच्यासमोर मांडत असते. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. प्रत्येक व्यक्तीला मज्जेत राहण्याचा हक्क आहे. कोणीही आपल्यावर विश्वास ठेवला नाही तरी आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. आपण करू शकतो, आय कॅन डू इट असं स्वतःला खंबीरपणे सांगण्याचा विश्वास आपल्यावर असला पाहिजे. आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो ना तर नक्कीच स्वतःवर विश्वास ठेवू. त्यामुळे आपल्याला कोणीही प्रेम करत नसेल तरी आपण स्वतःवर प्रेम करायला पाहिजे. खरं तर जग आपल्यावर प्रेम म्हणजे करायला तेव्हाच सुरू करेल जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करू, स्वतःची रिस्पेक्ट करू. खरं पाहता तर जग आपल्याकडे कसं पाहतं त्यांचा आपल्याला काहीही फरक पडत नाही. आपण स्वतःकडे कसं पाहतो हे खूप महत्त्वाचं आहे. एकदा विचार करा ना, आपण लास्ट टाइम म्हणजे स्वतःशी संवाद कधी साधलो, स्वतःचा आदर कधी केलो किंवा स्वतःवर प्रेम कधी केला किंवा स्वतःचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत का? तर आपण कधी कधी अधेमध्ये आरशामध्ये बघून स्वतःसोबत गप्पा मारतो का? आपण रोज सकाळी स्वतःबद्दल छान छान वाक्य बोलणे, रोज स्वतःला 10 मिनिट तरी वेळ द्यायचा स्वतःला ओळखण्यासाठी हे केलं पाहिजे. कधी कधी छान मस्त तयार होऊन स्वतःचाच फोटो काढून छान असं मस्त पोस्ट करायचा आणि तेही लोकांसाठी नाही तर स्वतःसाठी. ज्या गोष्टी करायला भीती वाटते ते एकदा करून बघायचं, ज्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. कुठेतरी आपल्यामध्ये असं कॉन्फिडन्स येतो, यस आय कॅन डू इट. आपल्याला कोण काय म्हणतो याकडे आपण खूप लक्ष देतो आणि यामुळे आपण स्वतः आपला आत्मविश्वास गमावून बसतो. तुम्हाला एक सांगू का, आपल्याला ना आयुष्य अगदी आपल्याच धुंदीत जगायचं आहे. जणू लोकांचं आपल्याकडे लक्षच नाही. आपल्याला मस्त असं धुंदीमध्ये असं आयुष्य जगायचं, अशा गोष्टी करायला सुरुवात करायच्या ज्या आपल्याला आवडतात. जरी आपल्या कानावर अशा गोष्टी आल्या की लोक आपल्याबद्दल असे म्हणत आहे, पण जर आपण काही चांगल्या अशा गोष्टी करत असू ना आणि त्यातूनही लोक काहीतरी आपल्याबद्दल गॉसिप करत असतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. आपण कशाला म्हणजे तिकडे लक्ष द्यायचं ना, नाही ना. पण आपण जर छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊ ना तर त्याने आपलंच आत्मविश्वास डगमगणार. सुरुवातीला तर सगळेच बोलणार, पण जेव्हा आपण अशा काही गोष्टीमधून काहीतरी करून दाखवतो ना मग त्यावेळे हेच लोक आपलं कौतुक देखील करणार. सुरुवातीला आपल्याला असं जगायचं आहे जणू काही लोक आपल्याकडे लक्षच देत नाही, जणू आपल्याकडे बघतच नाही. आपलं जगणं, आपलं वागणं असं असलं की प्रत्येकजण आपल्याकडे लक्ष देऊन आपण काय करतो त्यातून मोटिवेट होणार. या पद्धतीने आपण जर आपला ध्येय घडवून आणला ना, आपण कशा पद्धतीने स्वतःला वेळ देतो या सगळ्या गोष्टीमधून आजूबाजूच्या लोकांनी आपल्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे. सुरुवातीला लोक बोलतील, जेव्हा आपण लहान लहान गोष्टींना नाही म्हणायला सुरुवात करू आणि तो वेळ आपण स्वतःसाठी द्यायला सुरुवात करू, त्या वेळेला हे काय करत आहेस, याने तुला काय मिळणार आहे, अशाच बऱ्याच गोष्टी ऐकायला मिळतील. आणि जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी जेव्हा करायला सुरुवात करू त्यावेळे आपला आत्मविश्वास वाढलेला लोकांना जाणवेल. सगळ्यांसोबत राहूनही आपल्याला स्वतःला ओळखता आलं पाहिजे, आपल्याच धुंदीमध्ये जगता आलं पाहिजे. लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या लहान लहान गोष्टींमध्ये लक्ष घालवता आलं पाहिजे. सगळी नाती वरवरची असतात. तसं बघितलं तर जन्माला आपण एकटेच येतो तसंच आणि जग सोडून जाताना सुद्धा एकटेच जातो. आपण जेव्हा एकांतात आनंद घ्यायला सुरुवात करू, एकट्यामध्ये रमायला सुरुवात करू, त्यासोबतच आपण इतरांचा आधार सुद्धा बनणार आहोत. एखादी गोष्ट करायची म्हटली की खूप जोशमध्ये म्हणजे करायला सुरुवात करायची आणि 1-2 दिवस करायची, मग सोडून द्यायची आणि पुन्हा स्वतःची तुलना इतरांशी करत बसायची. यामधून काहीच मिळणार नाही. यामधून आपण फक्त आपला आत्मविश्वास, आपण आपलं आयुष्य का आणि कशासाठी जगतो याचा शोध मात्र आपल्याला घ्यायचा आहे. आपण खूप वेगळे आहोत, आपण खूप छान आहोत. काहीतरी वेगळं केलं पाहिजे, काहीतरी म्हणजे युनिक असं केलं पाहिजे आणि आपण काहीच का करत नाही. आपल्यात क्षमता असायला पाहिजे, स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे, सतत स्वतःवरती काम केलं पाहिजे, स्वतःकडे स्वतःच्या रुटीनकडे
किंवा बारकाईने लक्ष म्हणजे दिलं पाहिजे. आपण स्वतः काय आहोत हे महत्त्वाचं नाही, आपण स्वतःला काय बनवतो हे खूप जास्त महत्त्वाचं, यावरून ठरवायचं आहे. म्हणून स्वतःची रिस्पेक्ट करा, स्वतःचा आदर करा आणि स्वतःवर प्रेम. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आशा करते या व्हिडिओमधून तुम्ही थोडे तरी मोटिवेट झाले असणार. पुन्हा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे.